तर ठाकरे बंधूंच्या युतीवरती राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूयात। राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे। राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे। सन्माननीय राजसाहेब देखील हे खंदे राजकारणी आहेत आणि मला विश्वास आहे ते योग्य तो निर्णय घेतील। आणि आज महायुती ज्या वेगाने पुढे चाललेली आहे, महाराष्ट्राचा ज्या वेगाने आम्ही विकास करत आहोत, मुंबईच्या ज्या पद्धतीने आम्ही विकास करत आहोत, त्या विचारासोबत नक्कीच राजसाहेब येतील असा माझा विश्वास आहे। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याविषयी भाष्य केले, आपण बघूयात। आपण जर बघितलं तर आता जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार का। कारण अनेक कार्यकर्त्यांनी देखील बोलले की एका मोठ्या शक्तीला जर थांबवायचं असेल तर दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे। तुम्ही एक कडवट शिवसैनिक आहात, सुरुवातीपासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलंय, काय वाटतं की भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येतील? सामना कोणाचं वर्तमानपत्र आहे? शिवसेनेचं मुखपत्र आहे ते कोण? आज जवळपास आज बघितलं तर आज अनेक मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दोन्ही भावांचं एक चित्र फ्रंट पेजला आलेलं आहे। मग आणखीन काय बोललं पाहिजे मी? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सामनाचे संपादक आहेत। त्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर दोन बंधूंचा फोटो छापून बातमी आली, त्यावर ते म्हणाले मी आदेश नाही देत, आता संदेश देणार नाही, बातमीच देतो। आणखी काय बोलायला पाहिजे? आम्ही आनंदी आहेत, तमाम शिवसैनिक आनंदी आहेत। आदरणीय उद्धवजी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचा निर्णय महाराष्ट्राला सुद्धा खरं तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे। आता